महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। बीड तालुक्यात पत्नी प्रियांका सोनावणे हिने आपल्या प्रियकराच्या मदतीने पती किरण सोनावणे यांचा गळा दाबून खून केला। खुनानंतर आरोपीने अपघात झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी मृतदेह दुचाकी खाली चिरडला आणि रस्त्याच्या कडेला फेकून दिला। शवविच्छेदन अहवालात मृतदेहाचा गळा दाबून खून झाल्याचं उघड झाल्यानंतर नेकानूर पोलिसांनी तांत्रिक तपास करून प्रियकर दशरथ परदेशी, त्याचा मित्र धीरज येडे आणि मृताची पत्नी प्रियांका सोनावणे यांना पनवेलमधून अटक केली आहे। पतीकडून होणारा छळ आणि विवाहबाह्य संबंधांमुळे हा कट रचण्यात आला होता आणि खून यशस्वी झाल्यानंतर आरोपी एकमेकांना प्रोग्राम ओके असं म्हणत फोनही करत होते। नेकानूर पोलिसांनी अवघ्या 5 दिवसात या गुन्ह्याचा छडा लावला। काही दिवसांपूर्वी किरण सोनावणे यांचा मृतदेह रस्त्याच्या कडेला संशयास्पद परिस्थितीत आढळून आला। त्यांच्या मृतदेहावर त्यांची दुचाकी पडलेली होती, त्यामुळे प्रथम दर्शनी हा एक रस्ता अपघात असावा असं वाटत होतं। मात्र मृतदेहाच्या अवस्थेमुळे नेकूर पोलिसांना संशय आला। त्यांनी तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। शवविच्छेदन अहवालातून असं उघड झालं की किरण यांचा मृत्यू अपघाताने नव्हे तर गळा दाबल्याने झाला। यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून जलद गतीने तपास सुरू केलाय। पोलीस मृताची पत्नी प्रियांका सोनावणे हिच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते। तपासात असं उघड झालं की प्रियांकाचे दशरथ परदेशी नावाच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते। प्रियांकाला वाटत होतं की तिचा पती किरण त्यांच्या प्रेमात अडथळा आणतोय आणि तिचा छळ करतोय। परिणामी तिने तिचा प्रियकर दशरथ आणि त्याचा मित्र धीरज येडे यांच्यासोबत मिळून आपल्या पतीच्या हत्येचा कट रचला। घटनेच्या रात्री आरोपींनी किरणचा गळा दाबून खून केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला एका दुचाकी खाली चिरडला। खुनानंतर आरोपींनी एकमेकांना फोन करून प्रोग्राम ओके असं म्हटलं। पोलिसांना हा तांत्रिक पुरावा सापडताच आरोपींनाही धक्का बसला। गुन्हा केल्यानंतर तिन्ही आरोपी फरार झाले आणि पनवेलमध्ये लपून बसले होते। पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला, पनवेलमध्ये सापळा रचला आणि पत्नी प्रियांका, प्रियकर दशरथ परदेशी आणि त्याचा मित्र धीरज येडे या तिघांनाही बेड्या घातल्या। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, नेकरूर, बीड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।